देवाकृपेने आज पाऊस नव्हता म्हणून बाहेर निघण्याची संधी मिळाली. कारण जेव्हा माझा बर्थडे, शैलेशचा बर्थडे आणि योहानचा बर्थडे असतो ना, तेव्हा नेमकं बरोबर पाऊस पडणारच. असं भरपूर वेळा झालेलं आहे. म्हणून आम्हाला असं वाटतं ना, की आम्ही कुठे प्लॅनिंग करायचंच नाही. आणि एक गोष्ट माहिती आहे का, ह्या दोघांचा बर्थडे असला ना, की मी जास्त खुश असते ह्या दोघांच्या बर्थडेला. बाकी माझ्या बर्थडेला असं वाटतं ना, की कशाला कुठे जायचं, आपण घरातच राहूया आणि एन्जॉय करूया. आणि आज आहे शैलेशचा बर्थडे. त्याकरिता आम्ही मस्त बाहेर ना पूर्ण दिवस म्हणजे आम्ही फिरलो, दर्शन घेतलं, बीचवर फिरले वगैरे आणि एन्जॉय केलं. म्हणजे की पूर्ण दिवस असा एन्जॉयमेंट केला ना, कारण पूर्ण महिन्यामध्ये शैलेशला जास्त सुट्ट्या नसतात आणि तो घेत पण नाही इतकं, कारण त्याला काम असतं तितकं. पण तो अशा वेळेला नक्की सुट्टी घेतो, की ज्या वेळेला त्याला असं वाटतं, की आपल्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायला पाहिजे. मग त्यावेळेला त्याला बोलायची काही गरज पडत नाही. तो सुट्टी बरोबर घेतो. तुम्हाला खरं सांगू ना, तर माझ्यासाठी शैलेश ना सर्व काही आहे. कारण आज मी इतकी फ्रीली वागते ना, हे फक्त त्याच्यामुळेच आहे. कारण तो आहे म्हणूनच मी आहे, असं म्हणजे तुम्ही समजू शकतात. कारण किती नवरा बायकोमध्ये भांडणं झाली ना, तरी एकमेकांची काळजी करणं आम्ही कधीच विसरत नाही. मी तर म्हणेल, की नवरा बायकोंमध्ये भांडणं जितके होत असेल ना, त्यापेक्षा दुप्पट प्रेम पण पाहिजे आणि आमचं पण तसंच आहे. चला तर मग भेटूया अजून एक पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.